नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आज बघा जे की 20 सप्टेंबर मित्रांनो 2025 या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आजच्या डेटमध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या मित्रांनो बघा DMERचा मित्रांनो झालेला पेपर, या ठिकाणी पेपरामध्ये या ठिकाणी कशा स्वरूपाचे मित्रांनो प्रश्नसंच विचारण्यात आले होते ते या ठिकाणी बघा आज आपण सोडवणार आहोत मित्रांनो। बघा म्हणून काय करा, तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो या ठिकाणी जर तुमचा आज पेपर झाला असेल किंवा उद्या परवाला मित्रांनो जर तुमचा या ठिकाणी पेपर असेल तर आपला हा आजचा भाग तुम्ही संपूर्ण या ठिकाणी अभ्यासून घ्या। कारण मित्रांनो बघा, तुम्ही जर आपला हा आजचा संपूर्ण भाग या ठिकाणी अभ्यासाल तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो प्रश्न या ठिकाणी बघा विभाग कशा प्रकारे या ठिकाणी विचारत आहे त्याच्या या ठिकाणी बघा तुम्हाला स्वरूप या ठिकाणी कळून जाईल। आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बघा प्रश्नसंच ज्या स्वरूपाचे मित्रांनो विचारण्यात आलेले आहेत त्या स्वरूपाचे मित्रांनो शक्यतो तुम्ही या ठिकाणी बघा प्रश्नसंच सर्व काही या ठिकाणी करून जा, म्हणजे तुमचा या ठिकाणी पेपर तुम्हाला सोपा जाईल। ओके, तर प्रश्न पहिला, अयोग्य आपल्याला या ठिकाणी बघा जोडी ओळखायची आहे। तर या मित्रांनो चारपैकी कोणती जोडी या ठिकाणी अयोग्य आहे, तर ती म्हणजे बघा जी की बघा क्रमांकडे मित्रांनो बघा माकडांचा कळप असणार बघा, तर माकडांचा असतो मित्रांनो बघा ती असते बघा माकडांची असते टोळी। ओके मित्रांनो बघा जी की क्रमांक बघा या ठिकाणी बघा अयोग्य जोडी म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार। ओके, वेलींचा कुंज असतो, मडक्यांची उतरंड असते आणि महिलांचे मंडळ। आणि मित्रांनो माकडांचा कळप नसतो, तर कळप हा गुरांचा हरणांचा असतो, तर माकडांचा हा मित्रांनो बघा जो की आता सांगितलं या ठिकाणी टोळी असते। ओके, तर लक्षात असू द्या। पुढचा, मी नव्हेच ब्रह्मचारी मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण आहेत, तर बघा जी की तो मी नव्हेच ब्रह्मचारी मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार बघा जी की क्रमांक ब प्र के अत्रे या ठिकाणी आहेत। ओके, पुढचा बघा तिसरा प्रश्न, शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद ठेवण्यासाठी वापरतात त्यास काय म्हणतात, तर मित्रांनो बघायची की शासकीय कर्मचाऱ्यांना बघा ताकीद ठेवण्यासाठी वापरतात त्यास काय म्हणतात, तर बघायची की क्रमांक ज्ञापन मित्रांनो असं त्यास म्हणतात। ओके, पुढे बघा रिकामी जागा भरायची आहे। आपले आचरण सदैव स्वच्छ असावे असा उपदेश करणाऱ्या नेत्यांवर जेव्हा भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध होते तेव्हा म्हणतात की काय म्हणतात, तर तेव्हा म्हणतात बघा जे की क्रमांक ड लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण। मित्रांनो बघा या ठिकाणी असं मित्रांनो बघा या ठिकाणी समोरचं वाक्य या ठिकाणी असणार आहे बघा जे की क्रमांक ड। ओके, पुढे पाचवा, तर डॅश डॅश हे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज मेद व अमिनो आम्ल यांचे चयापचय नियंत्रण करते, तर बघा मित्रांनो कोणतं संप्रेरक शरीरातील ग्लुकोज मेद व अमिनो आम्ल यांचे चयापचय करतं, तर बघा जी की क्रमांक अ इन्सुलिन। मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर। ओके, पुढे, मानवी गुणसूत्रातील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात, तर मित्रांनो बघा जी की आपल्या मानवी गुणसूत्रातील एकूण किती जोड्या बघा लिंग गुणसूत्राच्या असतात, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ब एक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर। पुढे सातवा, रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सरी समस्थानिकांचा उपयोग करतात, तर बघा जी की रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सरी जे की मित्रांनो किरणोत्सरी बघा समस्थानिकांचा उपयोग करतात, तर बघा जी की क्रमांक क सोडियम बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। ओके, जे की बघा क्रमांक सोडियम या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर। नाशवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे, तर बघा नाशवंत या शब्दाचा विरुद्धार्थी मित्रांनो बघा शब्द जी की क्रमांक ड बघा दीर्घायुषी हा मित्रांनो या ठिकाणी असणार आहे। पुढे नववा, रश्मी या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला, तर मित्रांनो बघा जी की रश्मी या शब्दाचा समानार्थी शब्द बघा जी की क्रमांक अ बघा किरण मित्रांनो बघा असा या ठिकाणी होतं, जी बघा क्रमांक अ या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर। दहावं, वेळ या शब्दाचे अनेक वचन करायचं आहे आपल्याला, तर बघा मित्रांनो या ठिकाणी वेळ या शब्दाचं अनेक वचन कोणतं, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ब वेळा या ठिकाणी असं होतं, जी की बघा क्रमांक ब वेळा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर। अकरावा, पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी या तीनही लिंगात आढळतो किंवा येतो, तर तो म्हणजे बघा जी की क्रमांक अ बघा पोर हा शब्द मित्रांनो पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी मित्रांनो बघा या तीनही लिंगामध्ये मित्रांनो येणारा हा या ठिकाणी शब्द प्रकार आहे। ओके, पुढे बारावा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे, तर मित्रांनो महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे, तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक ब सातपुडा ही रांग या ठिकाणी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर आहे। ओके, पुढे, तर पामबट बघा मित्रांनो पांबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे, तर पांबम हा बेट मित्रांनो कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे, तर ते जे बघा जी की क्रमांक
भारत व श्रीलंका मित्रांनो या दोन देशांच्या दरम्यान हा मित्रांनो बघा पामबम हा बेट आहे. ओके. 14वा, ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे डॅश डॅश राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो. तर ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे मित्रांनो कोणत्या राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो? तर बघा की क्रमांक ड तमिळनाडू या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. शेवटचा, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर बघा मित्रांनो जांभी ही मृदा बघा या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येते? तर बघा की क्रमांक अ बघा मित्रांनो रत्नागिरी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके. तर बघा मित्रांनो हे होते या ठिकाणी आपले आजचे बघा जे की 20 सप्टेंबर रोजी मित्रांनो बघा DMERच्या मित्रांनो बघा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली प्रश्नसंच. जर मित्रांनो बघा तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि बघा यासोबत व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही या ठिकाणी बघा कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका. आणि मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.